करिअर सिलेक्शन सिरीज मध्ये आपले स्वागत आहे. या एपिसोड मध्ये आपण इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग अँड टेक्नॉलॉजीचे डायनॅमिक वर्ल्ड एक्सप्लोर करणार आहोत. सायंटिफिक डिस्कवरीच्या बाउंड्रीज पुश करण्यापासून ते अमेझिंग स्ट्रक्चर तयार करण्यापर्यंत आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसना ॲडव्हान्स करण्यापर्यंत हे सेक्टर इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटीसाठी एंडलेस अपॉर्च्युनिटी ऑफर करते. चला इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि टेक्नॉलॉजीमधील ई करिअर क्लस्टर्स एक्सप्लोर करू. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स STEM, आर्किटेक्चर अँड कन्स्ट्रक्शन, मॅन्युफॅक्चरिंग. रॅपिड टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आणि इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनच्या युगात हे क्लस्टर्स आपल्या आसपासच्या जगाला घडवण्यात महत्त्वाची भूमिका प्ले करते. एक सायंटिस्ट म्हणून माझ्या कामात बायोटेक्नॉलॉजी आणि मटेरियल सायन्समध्ये ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च करणे समाविष्ट आहे. रिअल वर्ल्ड चॅलेंजेस ॲड्रेस करणारे न्यू टेक्नॉलॉजीज आणि सोल्युशन्स डेव्हलप करण्यासाठी मी मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड केमिस्ट्रीचे प्रिन्सिपल्स अप्लाय करते. आर्किटेक्चरमध्ये आमचे गोल केवळ फंक्शनल नीड्स पूर्ण करणारी नसून त्यांना इन्स्पायर आणि अपलिफ्ट करणारी जागा क्रिएट करणे हे आहे. एन्व्हायरमेंटशी कंपॅटिबिलिटी इस्टॅब्लिश करणाऱ्या आणि कम्युनिटीजसाठी लाईफ क्वालिटी एन्हान्स करणाऱ्या सस्टेनेबल बिल्डिंग्स डिझाईन करण्यासाठी आम्ही टेक्निकल एक्सपर्टीज सह क्रिएटिव्हिटी ब्लेंड करतो. एक मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर म्हणून मी एफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी, कॉस्ट्स रिड्यूस करण्यासाठी आणि प्रॉडक्ट क्वालिटी एन्शुअर करण्यासाठी प्रोडक्शन प्रोसेसेस कस्टमाइज करण्यावर फोकस करतो. ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि डेटा ॲनालिटिक्स इंटिग्रेट करून आम्ही ऑटोमोटिव्ह पासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत व्हेरियस इंडस्ट्रीजमध्ये वस्तूंचे उत्पादन करण्याच्या पद्धतीमध्ये रिव्होल्युशनरी चेंज घडवत आहोत. टेक्नॉलॉजी इनोव्हेटर म्हणून आम्ही टेक्नॉलॉजीच्या सेंटरमध्ये इनोव्हेशन करतो. कटिंग एज सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यापासून ते सक्सेसफुल हार्डवेअर सोल्युशन्स डिझाईन करण्यापर्यंत टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्स प्रोग्रेस करतात आणि हेल्थकेअरपासून फायनान्सपर्यंतच्या इंडस्ट्रीजचे फ्युचर घडवतात. क्युरिओसिटी, अडॅप्टेबिलिटी आणि शिकण्याची आवड हे या फास्ट ग्रोविंग सेक्टरमध्ये सक्सेस मिळवण्याचे मेन रोल आहेत. आता इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि टेक्नॉलॉजीचा फ्युचरचा विचार करूया. ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सस्टेनेबल प्रॅक्टिसमधील प्रगतीसह इनोव्हेशन पॉसिबिलिटीज लिमिटलेस आहेत. स्मार्ट सिटीजपासून रिन्युएबल एनर्जी सोल्युशनपर्यंत इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर्स आणि मॅन्युफॅक्चरर्स मोर सस्टेनेबल आणि इंटरकनेक्टेड वर्ल्ड तयार करण्यात आघाडीवर आहेत. जसजसे आपण डिजिटलायझेशन आणि इंडस्ट्री 4.0 स्वीकारत आहोत, तसतसे स्टेम फील्ड्समधील स्किल्ड प्रोफेशनल्सची मागणी वाढत जाईल, ज्यामुळे सर्व इंडस्ट्रीजमध्ये इनोव्हेशन येईल. अर्बनायझेशन आणि क्लायमेट चेंजच्या चॅलेंजेसना तोंड देण्यासाठी सस्टेनेबल डिझाईन, प्रीफॅब्रिकेशन टेक्निक्स आणि रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीजमध्ये आर्किटेक्चर आणि कन्स्ट्रक्शन फ्युचर निहित आहे. तर इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या जगात कोण सक्सेसफुल होऊ शकेल? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिएटिव्हिटी आणि टेक्नॉलॉजीचे पॅशन असलेले लोक इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि टेक्नॉलॉजीमधील करिअरमध्ये वेल सुटेड आहेत. तुम्ही STEM एन्थुझियास्ट असाल, विजनरी आर्किटेक्ट असाल किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रेमी असाल, आपल्या जगाचे फ्युचर घडवण्यात तुमचा इम्पॉर्टंट रोल असेल. या एपिसोडसाठी एवढेच. पुढील एपिसोडमध्ये आपण हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे जग एक्सप्लोर करू. लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये इनोव्हेशनला नेहमीच जागा असते. लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हॅपीली एक्सप्लोर करत राहा.